नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। रामकृष्ण हरी। नवीन वर्षाचे 2025 चे स्वागत करीत असताना सर्व भाविक भक्तांना पुढील वर्ष आनंददायी, सुख समृद्धी, भरभराटीची जावो ही श्री विठ्ठलराया व रुक्मिणी चरणी प्रार्थना। 2024 मध्ये 1 जानेवारी 2024 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या चरण दर्शनाच्या असलेल्या देणगी पेटी, ऑनलाइन पेटी, परत नित्यपूजा, तुळशी पूजा, पाद्य पूजा, फोटो विक्री, साडी विक्री इत्यादी विविध माध्यमांमधून मंदिर समितीला या कालावधीमध्ये 53,97,05,752 रुपये इतके देणगी प्राप्त झालेली आहे। सदर देणगीमधून मंदिर समिती मार्फत एक शववाहिका, एक रुग्णवाहिका, अन्नछत्र तसेच दर महिन्याच्या 2 एकादशीला दशमी, एकादशी, द्वादशी दिवशी पाणी आणि चहाचे वितरण केले जाते। तसेच 4 मोठ्या यात्रा कालावधीमध्ये आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा, माघी यात्रा आणि चैत्र यात्रा यामध्ये भाविकांची पदस्पर्श रान ही आपल्या पत्राशेड पर्यंत जाते। त्यामुळे त्यांच्यासाठी भोजन व्यवस्था दशमी आणि द्वादशी दिवशी आपली रेग्युलर भोजन व्यवस्था व एकादशी दिवशी उपवासाची भोजन व्यवस्था करण्यात येत असते। हे सर्व जे उपक्रम आहेत ते मंदिर समिती भाविक भक्तांकडून येणाऱ्या देणगी स्वरूपातील रकमेमधून करते। भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीकडून कोणतीही फी आकारली जात नाही। मंदिर समिती श्री पांडुरंगाचे व श्री रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन हे शुल्क मुक्त आहे। तरी भाविक भक्तांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता पंढरपूर येथे आल्यानंतर पदस्पर्श दर्शनाचा थेट लाभ घ्यावा। तसेच आपल्या इच्छेनुसार गतवर्षीप्रमाणे याही वर्षी देणगी स्वरूपात दान द्यावे। त्यामधून आपल्यासाठीच सोयी केल्या जातात। या सोयी व्यतिरिक्त पंढरपूर मंदिर परिसरातील स्वच्छता, नगर प्रदक्षिण स्वच्छता, चंद्रभागा वाळवंटातील स्वच्छता सुद्धा स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा मंदिर समिती मार्फतच केली जात आहे। या वर्षी सुद्धा ही जबाबदारी मंदिर समिती पार पाडणार आहे। रामकृष्ण हरी। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज। हाक तुमची, साथ आमची।